पवार साहेबांना आम्ही पुण्यात होते, पवार साहेब भेटायला गेलो आणि मतदारसंघाचा एकूणच आढावा साहेबांनी घेतला आमच्याकडनं आणि आगामी काळाच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला पुढे कसं जायचं या संदर्भात चर्चा झाली. त्याच्यामुळं तो सगळा आढावा साहेबांनी आमच्याकडनं घेतलेला आहे. काल विलास लांडे यांच्यासह इतर काही जणांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. तर ते विलास लांडे हे नेमकं अजित पवार गटात आहेत की शरद पवार गटात असा जो प्रश्न आहे तो निर्माण झालाय. परंतु ते येणाऱ्या काही काळामध्ये शरद पवार गटात येणार असल्याचं बोललं जात आहे. आणि आम्हाला खात्री आहे, अपेक्षा आहे की लांडे साहेब लवकरच पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील आणि त्या दृष्टिकोनातनं आमचा प्रयत्न आहेत. आम्ही पवार साहेबांची त्यासाठी वेळ मागतोय की पवार साहेबांची वेळ मिळाल्यानंतर लांडे साहेबांचा प्रवेश मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होईल. निश्चित कधी होणार? कारण दसऱ्याच्या सुमारास आमचा प्रयत्न आहे, दसऱ्याच्या आसपास हा प्रवेश होईल. आज भेटीचे कारण भोसरी विधानसभेचा आढावा घेण्यासाठी गेलो होतो. बाकी काही कुठली अशी चर्चा झालेली नाही आहे आणि त्याच्यामुळे फक्त भेट घेऊन आढावा देऊन आलेलो आहोत आम्ही. परंतु तुम्ही आता कुठल्या पक्षात आहात, शरद पवार की अजित पवार? आता मी सध्या तरी अजित गव्हाण्यांच्या बरोबर आहे. तुमचे जे वडील आहेत त्यांचा देखील संभ्रम आहे की ते कुठल्या पक्षात आहेत. त्यांनी काल देखील शरद पवारांची भेट घेतली, काही चर्चा झाली, काही याबाबत चर्चा झालेली आहे. आता साहेबांची वेळ मिळण्यासाठी आम्ही गेलो होतो. तर साहेबांनी वेळ दिल्यानंतर हा पक्षाचा प्रवेश हा निश्चित होईल असं मलाही खात्री आहे.